सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. सोरडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पोषण आहाराची ग्रामपंचायतीकडून पाहणी. सोरडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आहाराच्या गुणवत्तेची व स्वच्छतेची तपासणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार, स्वयंपाकाची स्वच्छता, अन्नाचा दर्जा, स्वयंपाकगृहातील व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांना वेळेत पुरेशा प्रमाणात आहार मिळत आहे का याची सविस्तर चौकशी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोषण आहाराचा दर्जा उत्तम राखण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. या पाहणीवेळी सरपंच अश्विनी तानाजी पाटील, सदस्य दिलीप कांबळे, पप्पू सोलनकर, सरपंच पती तानाजी पाटील, सदस्य चंद्रकांत दोंडले, काळे मावशी, पवारताई तसेच मेजर तानाजी पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार, स्वच्छ, पौष्टिक आहार नियमितपणे उपलब्ध करून देण्यावर भर देत शासनाच्या पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही बाब दुर्लक्षित होणार नाही, तसेच आवश्यकतेनुसार वेळोवेळी अशा पाहण्या करण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्य व पोषणाबाबत ग्रामपंचायत सतर्क असल्याचे दिसून आले. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.